नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथं मस्त अशी लाल लाल जरद पाहू शकता आपण मस्तपैकी इथं शेतातली लाल लाल जरद तांबाटी घेतलेली आहे. पाहू शकता तशीच ताटात आणले तर तशीच तुम्हाला दाखवते. मस्तपैकी लाल जरद तांबाटी आहे, काही बेडी तांबाटी आहे. पण आपण बेडी तांबाटं घेणारच नाही, फक्त लाल तांबाटं घ्यायच्यात. ह्या तांबाटापासून आज आपल्याला मस्त अशी चटणी बनवायची बरं का. इथं पाहू शकता 2 कांदे घेतलेले आहेत, भरपूर सारा लसूण बी घेतलेला आहे सोलून. त्याच्यानंतर पाहू शकता मी इथं 5 मिरच्या घेतल्या, जास्तही नाही, 5 मिरच्या, 5 मिरच्या आणि थोडीशी इथं कोथिंबीर. आता तुम्हालाही वाटेल मिरची तिखट होती का नाही. मिरच्या काय एवढ्या तिखट नाही आहे, पण आज आपल्याला अक्षरशः वेगळ्या पद्धतीने ही टॅमॅटोची चटणी करायची. अक्षरशः चटकदार म्हणतात ना, चटकदार चमचमीत अशी बनवायची. मग चला आता ती कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथं पाहू शकता मी आता कोथिंबीर अगदीच बारीक लहान कट करून घेते. पहा, एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. आणि कोथिंबीर जेवढी बारीक तुम्ही घालसाल ना, तेवढी आपल्या टॅमॅटोच्या चटणीला अक्षरशः छान चव येणार. चला आता इथं कोथिंबीर मस्त अशी चिरून घेतलेली आहे पहा. त्याच्यानंतर आपण लगेच कांदा चिरायला घेणार आहे. कांदा तुम्हाला जास्त नसन आवडत तर अर्धाच घाला किंवा 1 घाला. पण इथं मी एवढ्या टमाट्याला 2 कांदे तर नक्कीच घालणार आहे बरं का. हे बघा सगळं आपलं चिरून झालेले लसूणसुद्धा मस्त असा टेचून घेतला आहे पहा, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर टॅमॅटो बी मी चिरून घेतलेले. हे बघा मस्तपैकी 4 टॅमॅटो चिरून घेतलेले. 4 टॅमॅटोची अगदी भरपूर सारी चटणी होती. चला आता इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे पहा. कढईमध्ये तेलही टाकले. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला जिरी मोहरी. छान जिरी मोहरी तडतडून द्यायची. त्याच्यानंतर लगेच लसूण टाकून द्यायचा. टेचलेला लसूण आहे, छान मस्त परतत आला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये त्या मिरच्या टाकून द्यायच्यात बरं का. हे बघा अशा पद्धतीने मिरच्या बी टाकून द्यायच्या. मिरच्या अगदी मस्त अशा परतून द्यायच्या खमंग. त्याच्यानंतर काय करायचं, लगेच आपल्याला तो कांदा घ्यायचा आणि तो त्याच्यात टाकून द्यायचा. 2 कांदे चिरलेले एकदम बारीक. आपण आपण दरवेळेस कसं आहे, कोणी चटणीला उभा कांदा चिरतो, उभा टॅमॅटो चिरतो, पण आपण आडवा संपूर्ण कांदा बी आडवा आणि टॅमॅटो बी आडवे चिरलेले पाहू शकता. म्हणजे काय होतं, आपली चटणी अगदी चांगल्या पद्धतीने मिळून येते. ज्यावेळेस आपण उभा चिरतो कांदा उभाचा उभाच राहतो, अजिबात लहान दिसत नाही आहे. त्याच्यामुळं चटणी मिळून येण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता. आता कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा बघा. मस्त कांदा परतत आलेला आहे आणि त्याला रंग बी छान आलेला आहे पाहू शकता. सॉफ्ट कांदा असा झालेला आहे. आता काय करायचं, एकदा दोनदा कांदा आपला हलवून घ्यायचा बरं का मैत्रिणी, संपूर्ण असा खालवर करायचा आहे. हे बघा, म्हणजे काय होतं, सारखा खालवर केला की कांदा बी लागत नाही आणि परततो बी खूप छान. आणि जेवढा कांदा परतन ना लगेच तेल बी साईडला सुटतं बघा. आपण ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस तेल दिसत नव्हतं आणि कांदा जसा परतत येईल तसं त्याला तेल सुटलेलं दिसतं आपलं बघा. मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आता थोडीशी हळद, जास्तही नाही, थोडीशी हळद घालायची. पुन्हा अर्धा चमचा धना पावडर टाकायची पहा. थोडासा इथं मटण मसालासुद्धा मी टाकला अर्धा चमचा. आणि जर तुम्हाला लसूण आवडत तर तुम्ही नका टाकू, फक्त हिरव्या मिरचीतच करा. त्याच्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर बेडगी मिरची पावडर ही अक्षरशः थोडीशी टाकलेली आहे पहा. अजून एक मसाला मी टाकणार आहे, पण थांबा आता आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि नंतर थोडासा हे बघा मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला आहे, सॉरी मालवणी नाही, कोल्हापुरी मसाला आहे, तो मी टाकलेला आहे याच्यामध्ये. अगदी अर्ध्या चमच्याला कमी टाकला आहे बरं का. आता त्याच्यानंतर सर्व तंबाटी याच्यात मस्त व्यवस्थित टाकून द्यायची बघा, कट केलेली. आता ही तंबाटी टाकून दिल्याच्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगते. हे बघा अशा पद्धतीने मी सगळी तंबाटी याच्यात टाकून दिलेली आहेत. आणि आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे बरं का. पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही आहे, कारण काय होतं, आपण ज्यावेळेस मीठ टाकतो ना त्या मिठाने सुद्धा पाणी सुटतं आणि आपली ही चटणी अक्षरशः वाफेवर अशी मस्त शिजून निघते आणि चवही खूप अप्रतिम लागते. चला आता सर्व आपण हे हलवून टाकूया. पहा मस्त असं हलवते. सगळीकडून आपल्या ह्या टॅमॅटोला कांदा टॅमॅटो मसाले हे सगळं एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं,
कोथिंबीर चिरलेली ती बारीक तीसुद्धा टाकून द्यायची पहा मस्तपैकी. पहा रंग किती छान दिसतोय. कोथिंबीर, टॅमॅटो हिरवा, लाल, सफेद म्हणजे असे त्याच्यात रंग झालेले आहेत. आता हे पुन्हा आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा. अगदीच आपण जसा कांदा टाकतो जसा परताय सुरुवात कमीत कमी 5-10 मिनटं आपण परतण्यातच घालवतो. म्हणजे जेवढं आपण परतू तेवढी आपली भाजी छान होती, चवीला बी खूप अप्रतिम लागते. त्याच्यानंतर एकच चमचा 1-2 चमचे मी छोटा चमचा आहे, लय मोठा बी नाही आहे, मोठा जर धरलं तर एकच चमचा असा मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, जास्त नाही. आणि तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर तुम्ही 1 सोडून 2 घालू शकता. हे बघा फक्त वरच्यावर साधारण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. म्हणजे काय होतं थोडीशी चवेमध्ये सुद्धा फरक होतो. आता हे सगळं मी असं मस्त हलवलेलं आहे पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं त्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवायचे. अगदी 2-3 मिनटं मस्त अशी वाफ द्यायची पहा. 2-3 मिनटांनी पुन्हा पाहायचं आपलं झाकण पाहू शकता. मस्त तेल सुटलं आहे, तुम्हाला तेलही दिसत असेल. मस्त चटणी अक्षरशः मऊसूत ही झालेली आहे. पण काय करायचं आहे पुन्हा एकदा हलवायचं आहे आपल्याला अशी आणि अशी थोडीशी कलथ्याने अशी दाबून घ्यायची. अशी दाबून घेतली की चटणी अगदीच एकजीव होती आणि खरंच खूप छान होती. त्याच्यानंतर काय करायचं आहे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. एकदा खालवर करायचं आणि पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे बरं का. एक थोडीशी अर्धा मिनटाची वाफ आपल्याला पुन्हा काढून घ्यायची पहा मस्तपैकी. कारण की चटणी तर तयारच झालेली आहे, पण अर्धा मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची. अर्धा मिनटाने आपल्याला पुन्हा पाहिजे पहा. मस्त अगदी तेल पुन्हा वर सुटलेलं आहे. अगदी छान अशी अप्रतिम आपली ही चटणी टॅमॅटो चटणी झालेली आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, पावासोबत खा, कशाबरोबरसुद्धा आणि भातासोबत तर अतिउत्तम ही चटणी लागणार. चला मग उद्या भेटूया. बाय.